मे 2026 देशभरात पुन्हा एकदा हुंडाबळी, सासरचा छळ, विवाहित महिलांच्या संशयास्पद मृत्यूंच्या घटना यामुळे संतापाची लाट देशभरात उसळलेली आहे. शिक्षण, पैसा, उच्चभ्रू कुटुंब या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अजूनही अनेक मुली मानसिक आणि शारीरिक छळाला बळी पडत असल्याचे चित्र आता समोर येते. आणि या सगळ्यात सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत ही दोन प्रकरणं. एक विशा शर्मा आणि दुसरं म्हणजे दीपिका नागर. एक होती मिस पुणे, करिअरमध्ये यशस्वी, तर दुसरी नव्या आयुष्याची स्वप्न बघणारी एक सामान्य तरुणी. पण दोघींचाही शेवट अत्यंत धक्कादायक परिस्थितीमध्ये झाला आणि आता या दोन्ही प्रकरणांमधून समोर येत आहेत एकामागोमाग एक हादरवणारे खुलासे. सगळ्यात आधी बोलूयात विशा शर्मा या प्रकरणाबद्दल. 31 वर्षीय ट्विशा शर्मा माजी मॉडेल आणि मार्केटिंग प्रोफेशनल. 2012 मध्ये मिस पुणे किताब जिंकलेल्या ट्विशाचा 12 मे 2026 ला भोपाळमधल्या तिच्या सासरच्या घरी मृतदेह आढळला. सुरुवातीला तर आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला, पण जसजशी माहिती बाहेर येऊ लागली तसतसं हे प्रकरण अधिकच गूढ बनत गेलेलं आहे. ट्विशाच्या कुटुंबियांनी थेट पती समर्थ सिंह, जो एक क्रिमिनल लॉयर आहे, आणि सासू गिरीबाला सिंह, ज्या एक रिटायर्ड जज आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. पण ट्विशाच्या कुटुंबाचा दावा हा आहे की घरामध्ये सतत पैशांवरून वाद होत होते, 20 लाखांच्या FD वरून दबाव टाकण्यात येत होता आणि अतिरिक्त हुंड्याची मागणी सुद्धा केली जात होती. आणि एवढंच नाही तर ट्विशावर गर्भपातासाठी सुद्धा दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे. ट्विशाचा भाऊ भारतीय सैन्यात मेजर आहे. त्यानं हे सरळ खून असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे, कारण शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याचा दावा कुटुंबियांनी केलेला आहे. त्यामुळे आता एम्स दिल्लीमध्ये दुसऱ्या पोस्टमॉर्टमची मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखीन एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कथितरित्या ट्विशानं जिम्नॅस्टिक बेल्टचा वापर करून आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तिचा मृतदेह गच्चीत बेल्टला लटकवलेल्या अवस्थेत आढळल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. पोलिसांनी तपासासाठी बेल्ट हा फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलेला आहे. त्याचा रिपोर्टही आता समोर आलाय. मात्र ट्विशाची बहीण मीनाक्षी हिनं सासरच्यांचे सर्व दावे फेटाळून लावलेले आहेत. ट्विशाला कोणतीही मानसिक समस्या नव्हती, ती ड्रग्ज घेत नव्हती आणि काही दिवसांपूर्वीच ती आपल्या भावाच्या लग्नासाठी नोएडाला गेली होती, असं मीनाक्षीचं म्हणणं आहे. शिवाय ट्विशाच्या खात्यामध्ये मुद्दाम पैसे जमा करून नंतर ते काढण्यात आल्याचाही आरोप मीनाक्षीनं केलेला आहे. CCTVच्या फुटेजमध्ये ट्विशा अगदी सामान्यपणे स्वतःच्या गच्चीकडे जाताना दिसतीये, पण तरीही कुटुंबीय आत्महत्येच्या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्विशाचा जो पती आहे समर्थ सिंह, हा सध्या फरार असल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलेली आहे आणि SIT टीम त्याच्या शोधात आहे. आता वळूयात दुसऱ्या धक्कादायक प्रकरणाकडे. दीपिका नागर. ग्रेटर नोएडामधली राहणारी रहिवासी 24 वर्षीय दीपिका नागर हिचा मृत्यू सुद्धा देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. 18 ते 19 मे दरम्यान हे प्रकरण समोर आलं आणि इथेही आरोप तेच: हुंडा, पैशांची मागणी आणि कथित अत्याचार. दीपिकाच्या वडिलांनी असा आरोप केलाय की टोयोटा फॉर्च्युनर गाडी आणि तब्बल 45 ते 50 लाख रुपयांच्या मागणीसाठी मुलीचा छळ केला जात होता आणि अखेर तिची हत्या करण्यात आली. सुरुवातीला इथेही आत्महत्येचा दावा करण्यात आलेला होता, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. रिपोर्टनुसार मेंदूत रक्तस्राव, अंतर्गत अवयव फाटलेले आणि शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचं अधिक स्पष्ट झालंय. या प्रकरणामध्ये 18 मेला पती ऋतिक आणि सासरे मनोज यांना अटक करण्यात आलेली आहे. 2 वेगवेगळी राज्य, 2 वेगवेगळे कुटुंब, पण आरोप जवळपास सारखेच: हुंडा, मानसिक छळ आणि संशयास्पद मृत्यू. पुण्यातलं 2025च्या मे महिन्यात घडलेलं वैष्णवी हगवणे हे प्रकरण सुद्धा याच प्रकरणांप्रमाणे होतं. हे सगळं पाहिल्यानंतर एक मोठा प्रश्न पुन्हा समोर उभा राहतो: आजही मुलींच्या आयुष्याची किंमत ही हुंड्यापेक्षा कमीच आहे का? कारण दोन्ही प्रकरणांमध्ये मुलींच्या कुटुंबियांना सुद्धा आपल्या मुलीचा त्यांच्या सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होतोय हे माहीत असूनही कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नाही. सध्या ही दोन्ही प्रकरणं तपासाधीन आहेत. या प्रकरणांविषयी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कमेंट करून आम्हाला कळवा.